नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये केळी टाकून त्याच्यामध्ये गूळ टाकून ही कुठली रेसिपी? ही रेसिपी एकदा पाहिलात ना तर 100% करून पाहणार. शिवाय पुन्हा वारंवार ही रेसिपी करणार. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार. ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत पिकलेली केळी. तर इथं तुम्हाला 2 दिसत असेल तर दोन्हीतली एकच केळ वापरणार आहे. तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर करत असाल 2 केळी वापरलात तरीसुद्धा चालेल. मी इथे एकच केळ वापरत आहे. ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली केळी असतील तरीसुद्धा चालेल. अगदी केळ नसेल वापरायचं तरीसुद्धा चालेल. पण केळामुळे ना एक छान अशी फ्लेवर टेस्ट मस्त येते म्हणून इथं केळे घेतलेलं आहे बरं का. अगदी मस्त पिकलेले असल्यामुळे ह्याच्या छान पात्ता अशा चकत्या करून घेतल्यात. त्या लगेच चकत्या होतात बघा. आता हे केलेल्या चकत्या बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायच्या तुम्हाला सांगतेच. आता इथं गोडासाठी वापरणार आहे गूळ. गुळाच्या ऐवजी थोडी साखर वापरला तरीसुद्धा चालेल. तर इथं काळा गूळ घेतला आहे, छान बारीक बारीक असा चिरून घेतला आहे. अगदी मोठा मोठा तुम्ही ठेचून घेतलात तरीसुद्धा चालेल. गूळ हा किसून घेण्याची गरज नाही, कारण तो पुढे पाण्यामध्ये आपण टाकल्यानंतर विरघळतोच. गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगतेच. आता चला गॅसकडे वळत. तर गॅसवरती कढई ठेवले आणि एक अशी वाटी घेतली बघा आणि 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे. ह्या वाटीने ना आपल्याला तांदळाचं पीठ जे घ्यायचं आहे ते मोजून घेणार आहोत. म्हणून 1 वाटी पेला कप तुम्हाला घ्यायचा आहे बरं का पाणी मोजण्यासाठी. 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे आणि आपण ज्या केळीच्या चकत्या केलेल्या होत्या का नाही त्या इथं घालून घ्यायच्या आहेत. सगळ्या चकत्या इथं घातलेल्या आहेत बरं का. आणि आता गूळ. तर 1 वाटी पाणी घेतलं ना तर पाव वाटी इतकं गूळ घ्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा कमीसुद्धा गूळ वापरू शकता. आणि अगदी गूळ नाही वापरला तर इथं ना साखर थोडीशी वापरू शकता किंवा काहीच नसेल वापरायचं, नाही वापरला तरीसुद्धा चालेल. गोडासाठी थोडासा तरी गूळ वापरायचा, चव छान येते. चवीसाठी अर्धा चमच इतकं थोडंसं मीठ घातलं आहे आणि अर्धा चमच इतकं तूप घातलं आहे आणि अर्धा चमच इतकी वेलची आणि जायफळची पूड घातली किंवा जायफळ तुम्ही इथे किसून थोडंसं घालू शकता. गूळ असेल ना तर आवश्यक जायफळ वापरा, छान फ्लेवर येतो. आता हे सर्व मिसळून ना झाकण ठेवलं आहे जेणेकरून छान उकळी यावी 1 ते 1.5 मिनटं आणि जे केळ वगैरे आहे ना ते छान प्रकारे शिजलं जाईल म्हणून. आता इथं केळ तुम्हाला मी दाखवत आहे चमच्याने मॅश करून बघा किती अगदी मऊसूत शिजलं आहे. आपल्याला इथं मॅश करून किंवा कुस करून घेण्याची गरज नाही. पूर्णपणे केळ हे आपलं विरघळलं जातं. आता उकळत्या पाण्यामध्ये ना आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 वाटी आणि नंतर 1 वाटी असं एकूण 2 वाटी इतकं तांदळाचं पीठ वापरलं. तांदळाचं पीठ चाळून घेतलं आहे बरं का. आता काय करायचं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. तर तांदळाचं पीठ ना हे मी 2 वाट्या घेणार होते म्हणून सुरुवातीलाच 1 वाटी इतकं पाणी घेतलं. हे प्रमाण अगदी बरोबर आहे बरं का. इतर वेळेस आपण कसं करतो 2 वाटी तांदळाचं पीठ घेतो आणि 2 वाटी पाणी घेतो, पण इथं मात्र ना आता पाणी कमी घ्यायचं आहे. कारणसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते. सर्व मिसळून झालं आहे. तुम्हाला वाटत असेल हे कोरडं झालं की काय, बिलकुल नाही, पुढे तुम्हाला समजेलच. असं जरा मी दाबून घेतलं आणि 5 मिनटासाठी झाकण ठेवलं गॅस बंद करून बरं का. आता 5 मिनटानंतर बघा छान पिठाला दणकून वाफ बसलेली आहे आणि अगदी मऊसूत असं पीठ झालं आहे बघा. आता काय करायचं खाली एक परात घेतले आणि सर्व ना हे परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत. बघा तळाला कढईला ना बिलकुलसुद्धा चिटकलेलं नाही, सर्व पीठ निघालेलं आहे. आता हे खूप गरम आहे बघा. मग काय करायचं थोडंसं इथं थंड पाणी घेतलं आहे. थंड पाणी थोडंसंच पिठाला लावायचं, अगदी जास्तसुद्धा नाही बरं का. हाताने मळायला गेलं तर हाताला खूप असे चटके लागतात. म्हणून काय करायचं आपल्याला पेला घ्यायचा आहे. पेला हा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि छान असं हे पीठ रगडून घ्यायचं. म्हणजे गुठळ्या ज्या असतात त्यासुद्धा मोडल्या जातात आणि छान मऊसूत असं आपलं पीठ होतं. शिवाय हाताला चटकेसुद्धा लागत नाहीत. म्हणून का नाही चांगलं असं रगडून घ्यायचं. अगदी पेला, वाटी, ग्लास तुम्ही इथे घेऊ शकता. मला बघा कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आलाच असेल. तर आज आपण करत आहोत हे गोड वडे. अगदी कोकणामध्ये केले जातात बघा. कुठलाही सणवार किंवा स्पेशल काही करायचं असेल ना तर हे गोड वडे करतात बरं का. आता ही जी रेसिपी आहे ना ती माझ्या मैत्रिणीकडून शेजारी राहते तिच्याकडं शिकलेली आहे बरं का. हे गोड तांदळाचे वडे म्हटलं की माझे एकदम आवडीचे जिव्हाळ्याचा विषय बरं का. जेव्हा केव्हा ती करेल त्यावेळेस तर द्यायचीच, पण एक वेळेस म्हटलं मला घरी करायचे आहेत नेमके कसे का करायचे, त्यावेळेस तिनं ना ही रेसिपी सांगितली बरं का. बऱ्याच वेळा ना अधूनमधून ना हे वडे करत असे. तर आज चला म्हटलं पिकलेले केळ टाकून हे वडे करूयात. आता बघा हाताला चांगलं पाणी लावून लावून पीठ अगदी छान गुळगुळीत असं मळून घेतले, मर्दून बरं का. जितकं तुम्ही छान पीठ मळाल ना तितके तुमचे वडे हे छान खुसखुशीत होतात आणि अगदी छान मऊ असं आपलं हे पिठाचा गोळा झाला. आता या पिठाचा गोळा ना लगेच असा भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं घट्ट, म्हणजे कडक होत नाही पीठ. किंवा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता. उघडं पीठ ठेवायचं नाही. आता हे पीठ भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही, लगेच आपण वडे करणार आहोत. तर वडे कसे करायचे सांगू का. एक छोटा गोळा घेतला बरं का. जसं आपण पुरीसाठी वगैरे गोळा घेतो ना अगदी तसाच तेवढाच घेतला आहे.
आणि इथं एक प्लॅस्टिकची सीट घेतले. त्याचबरोबर इथं भांड्यामध्ये पाणी घेतले. आता काय करायचं आहे, खाली प्लॅस्टिक सीटला पण पाणी लावले आणि हातालासुद्धा पाणी लावून घेतलं आहे. ह्या गोळ्यालासुद्धा पाणी लावले आणि हलक्या हाताने हा वडा थापून घ्यायचा आहे. बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. इथं थोडा थापून झाला ना तर उचलायचा आणि थोडंसं पुन्हा पाणी लावायचं आणि मग थापायचं, म्हणजे वडा हा पुढे सरकला जातो, शिवाय खाली चिटकून बसत नाही म्हणून. प्लॅस्टिक सीटला असा थापून घेतला ना ह्याच्यावरती, म्हणजे तो सहजपणे निघला जातो. बघू शकता इथे आता दाखवल्याप्रमाणे. आता कढईमध्ये ना तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं बघा. छोटा हलका गोळा टाकून बघायचा, मध्यम तेल गरम आहे. मग आता आपण थापून घेतलेला वडा तेलामध्ये सोडायचा आहे आणि मस्त तळून घेऊयात. गोड वडे का नाही आगरी कोळी पद्धतीमध्ये जास्त केले जातात बघा. ह्याच्या अगोदर बघा मी तुम्हाला कोकणी वडे भाजणी करून दाखवले, बिना भाजणीचे कोकणी वडे दाखवले, बरोबर पुऱ्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार दाखवले बरं का. जसं की मसाला पुरी, त्याचबरोबर बटाटा पुरी, रव्याची पुरी, टॅमॅटो पुरी, आपली गव्हाची पुरी, यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. आता बघा एक बाजू चांगली भाजली वड्याची की आपण पलटी करून घ्यायची आणि मस्त टुणटुणीत असे आपले हे वडे जे आहेत ते फुलतात बघा आणि मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. वाव, बघू शकता अगदी छान रंग आला का नाही. इथं आणखीन दुसरासुद्धा वडा इथं तळून झाला आणि तिसरा बघा वडा आणखीन सोडलेला आहे. वरचा वडा तळूसपर्यंत का नाही खालचासुद्धा हलका तळून वर येतो. वरच्याला रंग छान असा आला की तो सुद्धा आपण तेलाबाहेर काढून घेऊयात आणि खालचासुद्धा अगदी छान टुणटुणीत फुलतात वडे बरं का. हे वडे मी तुम्हाला थापून दाखवले, तुम्हाला लाटूनसुद्धा दाखवते बरं का. आपण पाण्यामध्ये बघा केळीच्या चकत्या का नाही अख्ख्याच घातल्या होत्या. तुम्हाला इथं कुठंच छोट्या किंवा मोठे केळीचे दिसत नसतील बरं का, कारण पीठ मळल्यानंतर ना छान प्रकारे केळी त्याच्यामध्ये मिसळली जाते, अगदी एकत्र एकजीव असे होते. शिवाय केळीबरोबर ना तुम्ही ओलं खोबरं घालू शकता. कसं माहिती आहे का, ओलं खोबरं हे खाऊन घ्यायचं आणि मिक्सरला पुन्हा एकदा बारीक करायचं आणि मग अर्धी वाटी घालू शकता, अगदी छान चव येते बरं का. आणि वडा बघा तेलात टाकल्यानंतर ना आपल्याला काहीच करायला लागत नाही, त्याचं तो आपोआप स्वतःहून वर फुलून येतो बघा आणि छान असे तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे मंद्याचेवरती. ज्यावेळेस तेलात आपण वडा सोडतो त्यावेळेस गॅस हा फास्ट ठेवायचा आणि नंतर जर अशी बारीक करायचा, म्हणजे थोडासा हलका छान क्रिस्पीपणा येतो बरं. मला हे वडे जर नरम हवे असतील ना तर फास्ट गॅसवरती तळून घेऊ शकता, छान मऊ हे वडे होतात. आणि जर खुसखुशीत कडक हवे असतील तर सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा आणि नंतर बारीक ठेवायचा, म्हणजे कसं हे वडे ना छान खुसखुशीत होतात. आणखीन एक इथं वडा थापून दाखवला, गोल गरगरीत एकसारखे वडे कसे करायचे ना हे दाखवले. कढईने ना बघा पाण्याचा हात घेऊन फिरवायचा म्हणजे गोल वडा होतो. आता लाटून वडा दाखवते. सेम एक गोळा घेतलेला आहे इथे आणि प्लॅस्टिक सीटला पाणी लावलं आहे, वरसुद्धा पाणी लावलं आहे आणि बेलण्याने हलकं फिरवून घेतलं आहे. अगोदरचा थापलेला वडा तेलामध्ये सोडला तर बघा तो फुलून वर येऊन बसलाच होता, त्यालासुद्धा तेलाच्या बाहेर काढून घेतला आणि आता लाटलेला जो आहे ना तो तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते फुलतोय का. आणि वडे कसं किंवा पुरे असू दे त्या फुलल्या म्हणजे आपल्याला केलेल्याचं समाधान वाटतं बघा. अगदी लाटून घेतलेला सुद्धा हा जो वडा आहे तो सुद्धा छान फुलला, बघू शकता इथे, आणि सुंदर अगदी मस्त दिसत आहे. आणि इथं ना सर्व हे वडे आपले करून झालेले आहेत. आता हे वडे ना तुम्ही कोरडे जरी खाल्लात तरीसुद्धा चालेल, कारण गोडसर असतात. शिवाय बरेच जण चिकनसोबत किंवा भाजीसोबत खाल्ले जातात. हे वडे साधारण 2 दिवस टिकतात, खराब होत नाहीत. मला बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे वडे बनवू शकता. आता खरं सांगायला गेलं तर माझ्या मुलांना ना हे कोरडेच खायला आवडतात बरं का. ज्यावेळेस बनवत होते ना त्यावेळेस अर्धे वडे तर 3-4 खाल्ले गेलेले आहेत. पण घेतलेल्या प्रमाणामध्ये असे मध्यम आकाराचे 12-13 इतके वडे होतात बघा आणि मस्त खुसखुशीत झाले. मला म्हणले होते बघा पिठाची उकड घेताना पाणी कमी घालायचं, कारण पुऱ्या हे तेलकट होत नाहीत म्हणून. चला मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.